हैं। एक गांव एक संघ में वसई तालुका की तमाम 16 टीमें थी, जिसमें से 3 टीमें क्वालिफाई के रेस में आगे जा चुकी है। एकवीरा नायगांव, टीबल फॉर वन अचोले, उसके बाद हमने देखा आज के दिन वहां पर टीबल फॉर और उसके बाद कामन टीम 94। क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा अब इस मैदान पर हुआ है, मगर अब एक मुकाबला आखिरी आना बाकी है। कौन सी टीम वो क्वालिफाई के रेस में आगे जाएगी, इतवार को अपने कदम को लेकर आएगी, एनसीसी नारंगी या वसई कोलीवाड़ा। यहाँ पर ये मैच की शुरुआत होने जा रही है, मगर दोस्तों कहाँ मत जाइए, बने रहिए हमारे साथ DVN लाइव पर। छोटा सा एक धून के बाद इस मुकाबले में जी जान डालने के लिए हमारे सभी के चेते लाल कॉमेंटेटर तो कानून सर जी और आपके सामने मैं हूँ जहीर असगर मंदी गोपा पापड़ी। लाजवाब मुकाबले को लेकर आएंगे एक डीजे के बाद। ऑपरेटर डीजे ऑपरेटर कमान गीत। सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसीसी चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीचा मॅच। इथून एक संघ जो टॉप 4 मध्ये जाणार आहे, टॉप क्लास खेळ खेळायचा आहे। सलामी जोडी मैदानावरती सज्ज आणि पहिले षटक हाताळण्यासाठी धीरज। पंचाकडे इशारा, लेट्स प्ले। आत येणारा चेंडू बॉलर मध्ये फील्ड केला गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, थोडासा वेळ घेतला, वेळ थोडासा वेळ घेतला, नेम साधायचा होता या चेंडूला आणि पहिला चेंडू आपण बघतोय सिंगल रन पुढे करतोय। एका बाजूला जर आपण पाहिलं तर रोनियल आहे आणि दुसऱ्या बाजूला क्रिसियल आणि रोनियल ही जोडी मैदानावरती सज्ज आहे। सही का सर जी, घातक वाली घंटी बज सकती थी अगर डायरेक्ट हिट होता। धीरज ने थोड़ी सी देर की मगर निशाना साधने में, मगर क्या वो निशाना लग जाता तो घातक हो सकता था। अगली गेंद धीरज पाटिल गेंदबाजी पर है, राइट नंबर से गेंदबाजी करने तैयार। शॉर्ट गिनती ऑन साइड खेलना चाहता, बैट का लगा टर्नमान पर, आउटफील्ड फास्ट है, ये गेंद निकल जाएगी, सी मारेगा बाहर, ये आता हुआ 4 रन। प्रयत्न मिस टाइम झाला होता, बॅटच्या बाहेरील कडेला चेंडू लागून पाठीमागे एसटीएच्या दिशेनं गेला होता। रिप्ले आपण बघू शकता, धीरजचा चेंडू होता, आकोटाप्याचा चेंडू, पुलचा प्रयत्न, बॅटच्या वरची कडा, पवन पाठीमागे होते, पहिला त्यांनी मिस केलं, पाठीमागे अमर होते त्यांनी मिस केलं आणि चेंडू गेला सरळ थर्डमॅन रिझर्व मध्ये सौकार। बऱ्याच काही गोष्टी घडणार, हा महत्त्वाचा मॅच आहे, दोन्ही टीमसाठी तितकीच लढाई महत्त्वाची आहे। धीरज पुढे एकदा सज्ज होईल, समोर डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळ आहे। मयूर वेगाने चेंडू परत आला, एक धाव चेंडूवरती पूर्ण, एका धाव्यावरती समाधान, चांगलं क्षेत्ररक्षण झाले, डीप वरती एक धाव या चेंडूवरती पूर्ण। और जैसे जैर भाई हमने कहा था कि 2021 ला संघ त्या टॉप 2 मध्ये आला होता, फायनल खेळला होता फ्रेंडशिप 11, पण नारंगी संघ 2016 पासून पाहिलं तर त्या या स्पर्धेपासून थोडासा लांब आहे, त्याच्यामुळे त्यांनाही संधी आहे टॉप 4 मध्ये जाण्याची। सही का तो सजी 2016 से दूर है, मगर क्या इस मैदान पर प्रयास हो जाएगा। अब पहली बंद बना लिया था खिलाड़ी के सर के ऊपर से, गेंद थर्डमान बॉलिंग लाइन के बाहर, ये आता हुआ मैजिम एनसीसी 4 रन। ही जोडी मैदानावरती आहे, स्विच हिटचा फटका, जबरदस्त हिट केला गेला होता आणि हा संघ जो खेळतोय बघा, आतापर्यंत जर पाहिलं 4 चेंडूचा खेळ झाला, 10 धावा धापलकावरती येत असताना रॉनेल ऑन स्ट्राइक। धीरज पुन्हा एकदा सज्ज होईल, राईट ओव्हर द विकेटचा मारा, आकोटामध्ये चेंडू आहे, पूल केलाय, चेंडू चाललाय फाईन लेग रिझर्व मध्ये, बॅक टू बॅक दुसरा चौकार। थी लेग स्टंप पर गेंद थी और गेंद को पूरा परकाता रोने ने और गेंद को खेल दिया डीप फाइन लेग बाउंड्री के बाद। इसको जाकर पहुंचा हुआ वसई कोलीवाड़ा टीम का बिना कोई नुकसान के 14 रन बने। अभी भी आखिरी गेंद उस मैदान पर आना बाकी है, धीरज को बैकअप करना होगा और बैकअप करने के लिए जाने जाते हैं नारंगी के घरोली मैदान पर यह मुकाबला चलता हुआ। तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे? बॅकअप तर करावाच लागणार आहे। पहिला काय झालं, झेल सुटला, 2 चांगले फटके
राहिलेल्या जर पाहिलं तर दोन चांगले फटके दाखवले. स्विच इट पूल. आता पुन्हा एकदा स्विच इटचा फटका. टॉप द बॅट लागलाय. चेंडू समोरच्या दिशेने गौतम पाटील त्या चेंडूवरती येतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये एक झेल सुटला. 3 चौकार आले आहेत. रायनर आणि दुसऱ्या बाजूला क्रिसियल ही जोडी मैदानावरती आफ्टर 1 ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर 15 फॉर नो लॉस. वरती 15 चांगला स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. झैरभाई एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला दर्पण ते त्यांना साथ देण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सला जॉईन होते. शुक्रिया तुगन सर जी. दर्पण सर जी हमारे साथ जुड़ रहे हैं. पहली ओवर का खेल समाप्त. थोड़े से महंगे साबित हुए मगर गेम चेंजर खिलाड़ी इस मैदान पर लाजवाब मैन ऑफ मैच का खिताब पहले मुकाबले में वहां पर निशान गेंदबाजी बनाएंगे मगर बैकअप करना होगा. एक बड़ा मुकाबला है क्योंकि दोनों टीमें जानती है मुकाबले की अहमियत क्या है. क्योंकि एक टीम ने 2016 से वो सपने को अभी तक साकारा नहीं है एनसीसी ट्रॉफी के लिए. वहां पर वो कदम को लेकर जाना है. चैंपियन बनने के इरादे हम लेकर आए. इलाके किसके भी हो धमाके हमारे होने चाहिए. निशान की अगली गेंद फुल टॉस गेंद मिड ऑफ के ऊपर से खेल दिया. 1-2 का 4 गेंद जा रही है. कीपर गैप में जीमा के बाद 4 रन. ऑफर बघितला तर कायम ठेवत असताना वसई कोलीवाडाच्या संघाला आपण बघतोय. रोनल याला बघितलं तर 5 चेंडूमध्ये वैयक्तिक 14 धावा खेळतोय. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर 3 चौकार आले होते. चांगली सुरुवात म्हणता येईल वसई कोलीवाडा या संघाकडून. तर आता दुसरं षटक मार्गस्थ आहे. निशाद पाटील आपण बघतोय त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे परंतु मोमेंटम जो मिळालाय रोनल आणि क्रिशल यांना जो मोमेंटम मिळाला ना तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे कारण तो कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करतील. संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये वातावरण थंड आहे पण मैदानाच्या आतमध्ये गरमी तयार होताना बघतोय आपण. सही कहा सर जी क्योंकि इस मैदान पर पहली गेंद पर एक लाजवाब शॉट रोनल के बैट से आता हुआ. अगली गेंद लिक्सम के ऊपर से गेंद बाल बाल बच गए. रोनल देखिए सर पर हाथ लगा है और डगआउट में भी खुशी का लहर है कि ये गेंद को मिस कर दिया गया है. गेंद फाइन लेकर लिक्सम पर थी. फ्लिक करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का सम्मान नहीं हुआ रोनर के द्वारा. और आपने सही जिक्र किया था निशान के बाद वो क्षमता है बैकअप करने की और वो बैकअप करने के लिए जाने जाते हैं और क्या वो बैकअप दिलाता हुए नजर आए. नक्कीच नक्कीच बॅकअप करावा लागेल आणि तो बॅकअप करताना आपण निशाद पाटील यांना बघतोय. दरम्यान या वेळेला बघितलं यशस्वी मधला चेंडू होता. डोक्यावरून मारायचं होतं परंतु सँडी येत आहे चेंडू खाली आणि यशस्वी झेल. पहिला गडी बाद होईल आणि या वेळेला मात्र रोनल यांच्या खेळीला पूर्ण विराम लागत नसताना बघतोय. सर जी एक बात की जाए तो एक ब्रेक थ्रू मिला है. जैक्सन न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे हैं मगर कहते हैं ना वो सनलाइट के मुकाबले थे ये फनलाइट का मुकाबला है. दोनों टीमों के पास क्षमता ताकत बहुत कुछ है. बहुत बार आमने सामने दोनों टीमों ने बहुत बार खेला है क्योंकि वसई तालुका का ये एक गांव एक फॉर्मेट ग्रामीण का क्रिकेट महासंग्राम चल रहा है. मगर यहाँ पर आप परीक्षा दोनों टीमों की इस मैदान पर है क्योंकि एक तरफ घरौली टीम मैदान के अंदर एनसीसी नारंगी टॉस हारने के बाद फील्डिंग करती हुई नजर आई. टॉस जीता था वसई कोलीवाड़ा टीम ने जिन्होंने इस मैदान पर भी अपनी टीम का दबदबा रखा है. मगर आप दोनों टीमों को इस मैदान पर खेल के जलवे बिखरने होंगे. क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच नक्कीच खेळामध्ये दोघांमध्ये क्षमता आहे आणि क्षमता दाखवण्यासाठी खेळ करावा लागेल कारण ज्या प्रमाणे तुकाराम सरांनी उल्लेख केला होता क्रिकेटचा खेळ असा आहे की प्रत्येक वेळेला आपण जरी आमने सामने खेळत असलो तरी प्रत्येक वेळीचा खेळ हा वेगळा असतो आणि त्या वेळी प्रेझेन्स ऑफ माइंडने खेळणं नक्कीच गरजेचं असतं आणि तोच प्रेझेन्स ऑफ माइंड निशाद पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये आपण बघायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅटची कडा आणि पवन घरत कोणतीही चुकी करत नाहीत आणि दुसरा गडी बाद होईल पुन्हा एकदा तो वसई कोलीवाडा या संघाचा.
सी नारंगी यामधील असलेला हा घमासान मुकाबला आपण बघतोय. 26वा वर्ष आहे, 2025चं हे पर्व आहे आणि या पर्वावरती आपलं नाव कोरणार याचा सर्वांना नक्कीच आकर्षण असेल. परंतु यावेळेला निशाद पाटील काय करतायत, जो मोमेंटम पहिल्या षटकापासून मिळाला होता ना तो मोमेंटम कुठेतरी थांबवलाय. सलग दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त होतंय. निशान हैट्रिक पर आए हैं. आज शाम की नाम किसके नाम, मगर क्या वो बैकअप पहली गेंद पर चौका आने के बाद. सर मी तुम्हाला थांबवेन कारण यावेळेला मात्र पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आहे आणि जर निशांत पाटील यांनी हॅट्रिक घेतली ना तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते निशांत पाटील यांच्याकडून. निशांत पाटील यांच्याकडून नक्कीच पारितोषिकांचा वर्षा बघायला मिळेल. परंतु पारितोषिक कशासाठी लागत आहे, कारण ती क्षमता आहे आणि ती क्षमता नक्कीच निशांत पाटील दाखवतील की आपल्याला बघावं लागेल. जैर सर सही का सजी, इस मैदान पर क्षमता है और वाकई में जो पहली गेंद पर मेला लुटा गया था पहली ओवर में, उसके बाद पहली गेंद पर चौका आने के बाद क्या वो बैकअप किया है. लाजवाब बेमिसाल गेंदबाजी का चलवा इस मैदान पर निशांत पाटिल सजी के द्वारा होता हुआ. स्विंग के सुल्तान गेंदबाजी पर है, मगर अब बल्लेबाजी पर एक लाजवाब, जिन्होंने बहुत टीमों को अपना योगदान दिया है, वैसे गेटिंग स्ट्राइक पर अच्छी गेंद जड़ में फ्लिक कर दिया है. गेंद आउटसाइड पर जा रही है, तब खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे. 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. स्कोर में बढ़ोतरी होती हुई लाजवाब स्कोर है. लाजवाब टीम की संख्या जाकर पहुंची हुई 2-0 21 21 रनों पर. दूसरा ओवर चलता हुआ, आखिरी गेंद अभी भी मैदान पर आना बाकी है. जड़ में गेंद थी, बैटिंग को जानना है कि वो गेंद को सम्मान देते हुए फ्लिक करते हुए गेंद को आउटसाइड स्क्वायर लेग पर खेला था. क्या कहना चाहेंगे दर्पण सर जी? नक्कीच खोलवर डब्याचा चेंडू होता, हॅट्रिक बॉल होता. आजच्या दिवसातील जवळजवळ 4 ते 5 वेळा हॅट्रिक बॉल आपण बघितला होता, परंतु सक्सेस झाली नाहीये. निशांत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मागणी तयार. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का, पार्थ पाटील आणि वाव व्हाट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. एफर्ट्स बघितला तर 100% झोकून देत आहेत आणि झोकून देत असताना सक्सेसफुल झेल म्हणता येईल पार्थ पाटील यांच्या बॅटमधून आणि गॅटिंग यांच्या खेळीला संपुष्टात आणतात. जरूरी मैदान पर ये क्षमता मिली है, ताकत मिली है, क्योंकि हमने एक फॉर्मेट में हमें 1 नंबर की टीम में खेलने की विनंती मिली है, वो दिखा दिया निशांत पाटिल ने. हम बी में थे, ए में हमारी जगह क्यों है. नक्कीच निशांत पाटील यांनी आपली क्षमता दर्शवली आहे. पहिला षटक हाताळला गेलं होतं ना, षटकामध्ये 3 गडी बाद करण्यामध्ये यश त्यांना प्राप्त होतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु मोमेंटम ब्रेक थ्रू जो मिळाला तो ब्रेक थ्रू कायम ठेवत असताना संघाला कुठेतरी रोखून ठेवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. धावा बघितल्या तर 21 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 2 षटक समाप्त झालेत. परंतु निशांत पाटील यांचं षटक नक्कीच या इनिंगसाठी, या सामन्यासाठी निर्णायक ठरू शकतं. 3 गडी, महत्वाचे गडी प्राप्त केले आणि त्यासाठी तो एक झेल, पार्थ पाटील यांचा जो झेल आपण बघितला ना तो नक्कीच 100% वाखणण्याजोगा होता. सही का सजी, पहले बड़े बंदों को हमने देखा, अब छोटे मियाँ है मैदान पर गेंदबाजी पर. 6 आ रहे हैं, 6 पाटिल गेंदबाजी पर है. एक बड़े मियाँ तो एक छोटे मियाँ, क्या कर पाएंगे अपने टीम के लिए, क्या है पहले मुकाबले में, मगर न्यू बैटर मैदान पर दाखिल है. अगली गेंद लेन पर सिंह गेंद आउटसाइड पर खेल दिया. क्या पे गेंद जा रही है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं मगर रोक पाएंगे. जब तक गेंद को फील करेंगे दूसरे रन की मांग है और 2 रन पूरे होते हुए दोनों बैटर के द्वारा. इसको जाकर बहुत हुआ 23 रनों पर. शाम का समय है नरवंशा जी, मगर दर्शकों की जगह देखिए और डीप इन लाइव पर भी तमाम दर्शक हमें जुड़े हैं, देख रहे, सुन रहे. ये आखिरी मुकाबला है दोनों टीमों के लिए, खास मुकाबला है. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच शेवटचा दिवस जरी सामना असला तरी हा महत्त्वाचा सामना आहे, कारण याच सामन्यावरती आपलं भविष्य असेल. यावेळेला मात्र थोडासा इनसाउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, आतल्या बाजूने येणार चेंडू होता, चेंडूला खेळण्याचा ऑन साइड मध्ये यावेळेला धावची संधी होती, परंतु गॅदर करण्यामध्ये थोडंसं चुकले जय आणि इथे धावची संधी सुद्धा हुकली आहे. परंतु मोमेंटम नारंगी संघाला जो मिळाला आहे तो कायम ठेवला आहे, कारण जो ही ऊर्जा असते गडी बाद झाल्यानंतर जी ॲग्रेशन असतं, जो कॉन्फिडन्स असतो तो आपल्याला क्षेत्ररक्षकामध्ये सुद्धा बघायला मिळतोय. सही का सर जी, इस मैदान पर बैकअप नहीं था,
बैकअप नहीं होता तो ये घातक वाली घंटी भी बच जाती। एक एक रन के साथ अपनी टीम को आगे पहुंचा रहे हैं। टीम की रन संख्या जाकर पहुंची 24। अगली गेंद, ओह अच्छी गेंद थी, अंदर के करीब है, हल्का से खेला तब गेंद को फील किया जाएगा। एक रन पूरा, दूसरे रन की मांगे, घातक की घंटी बजेगी, रन आउट का मौका डालेगी। ओहो क्या शुरुआत हुआ, धीरज पाटिल गॉन, बल्लेबाज गॉन, कबड्डी है। पहले खेल ओवर का क्या था, दूसरी ओवर की कहानी क्या थी, अब तीसरे ओवर की कहानी देखिए। आप वहां पर से आए धीरज पाटिल और क्या वो डायरेक्ट थ्रो आया, और जानते थे कि विकेट का मतलब वो डायरेक्ट वहां पर विकेट कीपर के हाथों में थ्रो नहीं किया, डायरेक्ट नॉन स्ट्राइक पर थ्रो किया और बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। ये जीतता हुआ चौथा झटका वसई कोलीवाड़ा की टीम के उम्मीदों को लगता हुआ झटका लग रहे हैं, मगर वहां पर आप रुकना होगा, एक साझेदारी बनानी है, मगर के बल्लेबाजी के लिए गौरसन मैदान पर दाखिल होते हुए क्या कहना चाहेंगे सर जी आप? नक्कीच नक्कीच, ज्या वेळेला उल्लेख केला गेला दोन्ही संघ याच्या अगोदर पण खूप वेळा एकने सामने आलेले आहेत, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड, तुम्ही त्या क्षणाला कशा प्रकारचा खेळ करता हे महत्वाचं आहे। आणि धीरज पाटील यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड बघितलं ना तर डिरेक्ट हिट केला गेला। डिरेक्ट हिट का केला गेला, कारण नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज धावत होता तो थोडासा पाठी होता, आणि तो जर चुकून स्ट्रायकर एंडला केला गेला असता तर तो गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं नसतं। मोमेंटम ब्रेक होऊन देत नाहीयेत नारंगी संघाचे क्षेत्ररक्षक सुद्धा त्यामध्ये आपलं पूर्णपणे योगदान देत असताना धाव संख्या 25 वरती 4, जय पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ। यावेळेला मात्र उजव्या बाहेर चेंडू होता, पडल्यानंतर थोडा बाहेरच्या साईडला निघाला। डावखुरी हाताचे फलंदाज आहेत, हातामध्ये वेगळा स्विंग आहे, स्पिन होतोय चेंडू, कारण ज्या वेळेला पडतो त्यावेळेला तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडासा कठीण असतो। जो टर्न आहे तो टर्न प्राप्त करण्यामध्ये इथे गोलंदाजाला यश प्राप्त होतोय। सही का सर जी, तीसरा ओवर चलता हुआ जय पाटिल गेंदबाजी पर है, सावन स्ट्राइक पर अगली गेंद खेलते या और आउट खेला है, गेंद हवा में, सैंडी है वहां पर, कोई गलती नहीं करेंगे और एक सफलता, बल्लेबाज 5वां विकेट गॉन। क्या दर्पण सर जी, इस मैदान पर पहली ओवर की कहानी के बाद ये खेल बदला है, मगर तुकाराम सर जी होते या प्रशांत सर जी होते तो कहते कि वो वक्त बदलने में देरी नहीं लगती, मगर मैं भी कहूंगा कि क्रिकेट का खेल बदलने में देरी नहीं लगती, क्योंकि ये क्रिकेट का खेल ऐसा है ना, गिरकोट रंग बदलता है ना, उससे डबल फास्ट रंग बदलता है, कभी ये खुशी देता है तो कभी डगआउट देता है। पहली ओवर में वसई के डगआउट में लाजवाब खुशी थी, दूसरी ओवर में एनसीसी नारंगी के डगआउट में खुशी देगी, तीसरे ओवर में फिर से डगआउट में खुशी देगी, तो पहली गेंद पर वहां पर वसई कोलीवाड़ा फिर से जय ने बैकअप किया और क्या वो गेंदबाजी का जलवा बिगड़ा है। नक्कीच नक्कीच, पहिल्या षटकानंतर जी वेळ बदलली, वेळेला वेळ द्या तर वेळ बदलायला वेळ लागत नाही, आणि तसंच काहीसं प्रकरण आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते, कारण पहिल्या षटकानंतर आपण बघितलं तर पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, 3 चौकार आले होते, धीरज पाटील यांचं षटक बघितलं होतं, परंतु आता बघतोय तर यावेळेला निषाद पाटील आणि जय पाटील यांची गोलंदाजी बघितली ना तर खूप चांगली, 100% चांगली म्हणता येईल, आणि तीच गोलंदाजी आपण मैदानाच्या बघतोय। प्रेक्षकांनी लगेच आपण बाहेर जाऊया, पंचांना सुद्धा थोडे आपण लक्ष देऊया तिकडे, कारण इथे उत्साह आहे, आणि कारण गावची टीम खेळते आणि त्या उत्साहाच्या वर्धामध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये जात असतो। नक्कीच प्रेक्षक सुद्धा बाहेर जातील, डेड बॉलचा इशारा येईल, पुन्हा तसे आपल्या गोलंदाजी मारते तयार। यावेळेला बघितलं तर शेवटचा चेंडू असेल या षटकामधील। सही कहा सर जी, अगली गेंद कदमों का इस्तेमाल किया, लंगों पर खेल दिया, गौतम पाटिल उस कैच के नीचे है और एक बैक टू बैक विकेट का बदन, बल्लेबाज आए, बल्लेबाज गॉन, छठा झटका। क्या बल्लेबाजी हो रही थी, मगर वहां पर ब्रेक थ्रू वहां पर दिलाया
निशान ने वो एक रन आउट का विकेट, वहां से ये कहानी बदलती हुई वसई कोलीवाड़ा टीम के लिए। मगर क्या गेंदबाजी का जलवा हुआ जय पाटिल, निशांत पाटिल, वहां पर धीरज पाटिल महंगे साबित हुए थे पहली ओवर में 15 रन, मगर उसके बाद से मुड़कर नहीं देखा दोनों भाइयों ने, एक बड़े मियाँ तो छोटे मियाँ, सुभान अल्लाह माशाअल्लाह। क्या कहना चाहेंगे सर जी? नक्कीच नक्कीच, जो मोमेंटम ब्रेक करण्यामध्ये यश प्राप्त केलं, आता मुवमेंट कोणाकडे आहे तर मुवमेंटम आता आहे नारंगी संघाकडे आणि तोच मोमेंटम कायम ठेवत आहेत, कारण गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त होत आहे। ज्या वेळा बघितलं तर जय पाटील आले, निशांत पाटील आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती। धावफलकाकडे लक्ष देऊया स्कोअर कार्डकडे, तर स्कोअर कार्ड आपण सध्या बघतोय 25 वरती 6, 3 षटकांच्या समाप्तीनंतर। आता स्ट्राईक वरती कोण आहेत? आता स्ट्राईक वरती आहे तर ऑस्जन यांनी गेल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती आणि आता त्याची गरज आहे। आता त्याची गरज का आहे? कारण 6 गडी बाद झालेत आणि 6 गडी बाद झाल्यानंतर 50 ते 55 धावापर्यंत जर पोहोचायचं असेल ना तर चांगला खेळ करावा लागेल, चांगली भागीदारी करावी लागेल। सही कहा सर जी आपने, शाम का समय है, फन लाइट के मुकाबले निशांत पाटिल फिर से गेंदबाजी पर, अच्छी गेंद थी, हल्कों से खेल दिया, गेंद जा रही है लॉन्ग ऑन रिजर्व पर, जब तक खिलाड़ी जब तक इनको फील कर जाएंगे। लेकिन आसानी के साथ औषधन ने अपने खाते को बंद किया, टीम को पहुंचाया 26 रनों पर और अपने सही जिक्र किया। शाम का समय है, 40 से 50 रन इस मैदान पर बन जाएंगे तो एक फाइटिंग स्कोर, क्योंकि फन लाइट के मुकाबले एक लाजवाब अजय के पास क्षमता है। ये दोनों बल्लेबाजों ने एक साझेदारी पहले मुकाबले में बनाई और अपनी टीम को धनस स्कोर पर पहुंचाया गया था और गेंदबाजी पर वो मुकाबला जीता गया था। वही जरूरत है टीम को, परेशानी में है टीम, वहां से नैया को पार कराना होगा। निशान की अगली गेंद अजय की लाती हुई, अच्छी गेंद चढ़ में एक लाजवाब गेंद, अजय वहां पर गेंद को सम्मान देते हुए नजर आए। और अच्छी गेंद का सम्मान करो, बुरी गेंद का अपमान करो, ये क्रिकेट हमें सिखाता है, वो करना भी होगा वसई कोलीवाड़ा की टीम के बल्लेबाजों के लिए। टीम की रंग संख्या 26, 6 विकेट के नुकसान पर आने वाली 16 गेंदों की कहानी इस मैदान पर अभी भी है, मगर क्या बल्लेबाज घेर बदले जाएंगे? नक्कीच गिअर बदलावा लागेल, खेळ बदलावा लागेल, प्रेझेंस ऑफ माइंडने खेळावं लागेल, ज्याची गरज आहे तसा खेळ करावा लागेल। निषाद यावेळेला मात्र जास्त उसळी प्राप्त होते, लेट कट केल्याचा प्रयत्न होता, मात्र डायरेक्ट हिटची संधी असताना बॅकअप नाहीये, चुकी होतीये, परंतु ते फलंदाज यस नो च्या वेट मध्ये एका दहेवरती समाधान मानतायत। चुकी झाली होती, बॅकअप मिळाला नाही, पण तो तोटा जो परिणाम आहे तो कोणताही भोगावा लागला नाहीये। निशांत पाटील यांचं षटक मार्गस्थ आहे आणि निशांत पाटील यांना बघितलं तर त्यांचं पहिलं षटक जे होतं म्हणजे संघाचं दुसरं षटक आपण बघितलं त्याच्यामध्ये वेगळा कॉन्फिडन्स त्यांना मिळाला होता। सही कहा सर जी, अगली गेंद ऑस्टन के लिए निशांत पाटिल द्वारा, अच्छी गेंद उंगली की जादू फिर दिया, ऑस्टन पर जाकर गेंद को हल्का सा खेलते ऑन साइड पर, जब तक गेंद को फील करेंगे तुरंत आएगा, 1 को 2 में, मगर मना किया वहां पर। कॉलिंग अच्छी है, देखिए खिलाड़ी डीप से आए थे मैदान तक और क्या वो फील्डिंग का नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है। अब चीज जान हम लगाएंगे क्योंकि हमने वो सपने देखे और तुकान सर जी ने कहा है ना 2016 से ये टीम उस एनसीसी ट्रॉफी के सपने देख रही है। वो मौका आया है, मौके बार बार नहीं आते, तेवर साल में आता है, क्रिकेट का महासंग्राम साल में एक बार आता है। अगली गेंद निशांत की, स्टंप पर गेंदों को ऑनसाइड खेलना चाहते थे मगर लेग स्टंप के बाद दोनों हाथ अंपायर के खुले वाइड का इशारा, स्कोर में बढ़ती होती हुई स्कोर जाकर पहुंचा हुआ 29 रनों पर। चौथी ओवर की कहानी इस मैदान पर चलती हुई नजर आ रही है। क्या मुकाबला चल रहा है, कभी उधर तो कभी उधर, यही तो है ना क्रिकेट का खेल। 29 for 6 विकेट इज गॉन वसई कोलीवाड़ा टीम। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम, नारंगी एनसीसी ट्रॉफी 2025 का थरार आप देख रहे हैं। 26वां साल है मगर किसे होगा ये मुबारक, 9 तारीख किसके नाम लिखी जाएगी। अगली गेंद कट कर दिया, पॉइंट पर कोई खिलाड़ी नहीं, डीप पर से आएंगे आज जब तक इनको फील कर पाएंगे तो बफल हुए, दूसरे की मांगे रन आउट का मौका, आप रन आउट का मौका होगा क्या? यहां पर थर्ड अंपायर को बिजी कर देंगे। अजय सेफ है, ये अजय को लौटना पड़ेगा ये देखने के लिए। थर्ड अंपायर आइए हमारे मंच के ऊपर, देखिए फैसला क्या है, बल्लेबाज सेफ या गॉन? कम ऑन डीजे।
एम्ब्रोस न्यू बैटर मैदान पर है, आखिरी गेंद है, निशान गेंदबाजी पर है, 1 टू गो, आखिरी बॉल, इसको जाकर बोता हुआ 3-0 30 अप। लो फुट टॉस गेंदी ड्राइव कर दिया, गेंद शॉट कवर पर जाती हुई सैंडी, जब तक बफल हुए तो 1 को 2 में तब्दील करेंगे, कॉलिंग होना चाहिए, यस तो वेट, वो कॉल टूटा तो दिल टूट जाएगा। ओवर नंबर 4 का खेल समाप्त, रन संख्या 31, 15 रन पहले ओवर में बने थे, उसके बाद 18 गेंदों में सिर्फ 16 रन बने और वहां पर 7 विकेट गंवाई ये टीम ने, वसई कोलीवाड़ा टीम। मगर आइए दोस्तों, काम मत जाइए, एक ब्रेक के बाद यूं जाएंगे, यूं आएंगे मैदान के अंदर महासंग्राम लेकर। आतमध्ये पानी जाऊन द्या, एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी आयोजित एनसीसी ट्रॉफी 2025 का थरार 26वां वर्ष है और वाकई में कहते हैं ना, ये 26वां साल है, हमें गौरव है इस नारंगी के 81 मैदान पर क्या मुकाबले हैं। और दोस्तों 9 तारीख को इसी मैदान का जन्मदिन बनाया जाएगा, उस दिन हमारे तमाम अतिथि मेहमानों की भी आगमन आप देखने जाएंगे। और एक क्रिकेट का महासंग्राम इसे कहा गया है ना, और 2 ग्रामीण के लिए एक बाइक है, वो भी वहाँ पर मैन ऑफ द सीरीज के लिए, ओपन के लिए भी है। मगर वो खिलाड़ी हमारी जनताओं का, हमारे सभी जो बाइक देने वाले व्यक्तियों का दिल के गहराई से इस्तकबाल और स्वागत रहेगा। सर जी, हमें आपका नमस्कार है, आपको हमारा सलाम है, ऐसे आपका आशीर्वाद हमारे नारंगी और तमाम युवा खिलाड़ी पर रहने दीजिए, जैसे जैसे आपने दिया है, ऊपर वाला आपको कमाई में बरकत दे और ऐसे आपको इस टूर्नामेंट के लिए आगे भी बढ़ने का मौका मिलता रहे। धनंजय, इस मैदान पर हमारे दर्पण सर जी हमारे साथ हैं, क्या कहना चाहेंगे, क्या ओवर की समाप्ति की है इस मैदान पर निशान ने? नक्कीच सुंदर षटक हाताळलं होतं निशांतने। दरम्यान जय पाटील पुन्हा तयार, यावेळेला मात्र पंचांकडे अपील मागितले जात आहे, पडल्यानंतर थोडा बाहेरच्या बाजूला निघणारा चेंडू होता, नक्कीच पंच आमच्याकडे वळतील आणि लेग बायचा इशारा केला जाईल, 1 धाव अर्जित केली जाते। दलपरी धावा आहेत 32 7 गड्याच्या बदल्यामध्ये 4थं 5वं षटक मार्गस्थ आहे आणि जय पाटील यांना बघितलं याच्या अगोदरच्या षटकामध्ये जवळजवळ 4 गडी त्यांनी बाद केले होते। यावेळेला उजव्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता, थोडंसं लेटकर पद्धतीने खेळत तर मिसफिल्ड होते, मिसफिल्डचा फायदा घेतला जाईल का, दुसरी धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होतंय, तिसऱ्या धावेचं कॉलिंग केलं जाईल, परंतु फेकी होईपर्यंत स्वतःला रोखतायत। यावेळेला काय आहे, थोडं चुकतायत, मिसफिल्ड होते आणि नक्कीच ज्यावेळेला चुकी होईल त्यावेळेला नक्कीच चुकीचा परिणाम आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो। 34 धावा आहेत, 34 धावाच्या गड्या बदल्यामध्ये 7 गडी सुद्धा बाद झालेत। जयपटेंना बघितलं तर गेल्या षटकामध्ये जवळजवळ त्यांनी 4 गडी बाद केले होते आणि 3 धावा या खर्च केल्या गेल्या होत्या। शुक्रिया सर जी, सही कहा आपने। देखिए गेंद डालने पर हम फील्डिंग की सजावट हो रही थी, इसलिए हम बान ने उसे रुकाया, डेड बॉल का इशारा भी आता हुआ। आने वाली अभी भी 10 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी, 6 पाटिल गेंदबाजी पर है। आउटसाइड खेलने के स्विंग एंड मिस, डॉट बॉल, स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 34 7 विकेट के नुकसान पर वसई कोलीवाड़ा टीम यहां संघाची अपन बात है। आने वाली 9 गेंदों की कहानी अभी भी है, 5वां ओवर प्रगति भर है, आखिरी ओवर किसे दिया जाएगा, मगर इस ओवर में क्या जय बैकअप करते हुए क्या गेंदबाजी का जलवा बिगड़ा है। अगली गेंद जय की मैदान पर, फिर ऑफ स्टंप पर गेंद, वहां पर विकेट कीपर ने गलती की है, वहां पर देखिए हम बाहर का क्या इशारा आएगा, डॉट बॉल। क्या गेंदबाजी हो रही है, एक ही वाइड है, वो ध्यान में रखना होगा, हर टीम के लिए वो निर्णय आता हुआ नजर आएगा। क्या जय गेंदबाजी करे, विकेट कीपर थोड़े से बफल हो रहे। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच गोलंदाजी वाखणण्याजोगी आहे, कारण पुरे पिचचा पुरेपूर फायदा घेत असताना जर टर्न मिळतोय, यावेळेला मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील मागितली जाते, परंतु नक्कीच इथे 1 धाव घेण्यामध्ये सुद्धा यश प्राप्त होईल आणि पंच आमच्याकडे वळतील, लेग पायचा इशारा केला जाईल। जैर सर आपण बघितलं तर सुरुवात जी होती थोडी चांगली झाली होती, पण दुसऱ्या षटकापासून धावा या रोखण्यामध्ये यश प्राप्त झालंय। यावेळेला भागीदारीची गरज आहे, धावा जर येत नसतील तर धावफलक पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे, धावफलकावरती स्ट्राईक रोटेशन असेल, ते या गोष्टी आहेत सर्व बघणं गरजेचं असेल। जय पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ। सही कहा सर जी। अगली गेंद आउटसाइड खेलने के टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे लेती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, 5 ओवर का खेल समाप्त, 35 पर 7 विकेट। वसई कोलीवाड़ा टीम आने वाली आखिरी ओवर की कहानी रहेगी, मगर एक छोटा सा ब्रेक में संगीत फिर मैदान के बाद।
मस्त क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2025 चा महासंग्राम आपण बघतोय. दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल. NCC नारंगी वर्सेस वसई कोलीवाडा, दोन संघ आमने सामने बघतायत. तर पहिल्या षटकापासून बघितले तर धीरज पाटील थोडंसं महागडे ठरले होते. 15 धावा त्यांनी खर्च केले होते. त्यानंतर निषाद पाटील आले, 6 धावा खर्च करून 3 गडी बाद त्यांनी करण्यात यश प्राप्त केलं. त्यानंतर जय पाटील यांनी 2 षटकं हाताळली. त्या 2 षटकं हाताळत असताना त्यांनी 8 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले होते. त्यानंतर निषाद पाटील पुन्हा एकदा आले होते, त्यांनी 1 गडी बाद केला होता. बघितलं तर चांगली गोलंदाजी म्हणता येईल तर रोनल यांच्या व्यतिरिक्त कोणाला चांगली कामगिरी करता आली नाही वसई कोलीवाडा या संघाकडून. परंतु आता बघितलं तर येणारे अजून 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये जवळजवळ 15 ते 20 धावा घेण्याचा विचार असेल तो वसई कोलीवाडा संघाचा. तर नारंगी संघ इथून विचार करेल की 10 धावांमध्ये आपण किती रोखण्याचा प्रयत्न करू. सही का सर जी, वहां पर बात की जाए तो पहली ओवर में 15 और 24 गेंद में 20 रन और 7 विकेट लेने में सफलता हासिल की है NCC नारंगी की टीम ने. अगली गेंद मयूर, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद अंदर की करीब थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद अंपायर के पास अपील की गई थी और लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. 1 रन के साथ रंग संख्या में बढ़ती, रंग संख्या जाकर बढ़ती हुई 36. 5 गेंदों का खिलाना बाकी है और दर्पण सर जी आपने सही विचार किया है. आने वाली 5 गेंदों पर नारंगी विचार कर रही होगी कि 10 से 11 रन, वहां पर वसई कोलीवाड़ा टीम कर रही होगी कि 10 से 15 रन बनेंगे तो एक फाइटिंग स्कोर इस मैदान पर खड़ा हो जाएगा. अगली गेंद मयूर मांगेला का गेंदबाजी पर तैयार है. ऑफ स्टंप पर गेंद दिया, ऑन साइड पर गेंद को मोड़ दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती है. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन पूरा हुआ, दूसरे सफल हुए, बैकअप है मगर 2 रन के साथ 3 का डायरेक्ट है. अब रनआउट का मौका बनेगा मगर नहीं, 2 रन से संतोष होना पड़ेगा. 2 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 38 और 30 रन बने. 4 गेंदों में 10 से 10 रन बनेंगे तो यहां पर भी मजा आएगा. ये मुकाबले में किक फोन लाइट का मुकाबला है. कहां मत जाइए दोस्तों, ये पहली इनिंग है, पिक्चर का पहला पार्ट है. ये तो झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. नक्कीच पिक्चर असून बाकी आहे. पहिला डाव जरी सुरू असला तरी पहिल्या डावातली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे, परंतु काम अजून संपलेलं नाहीये आणि ते काम आपल्याला अजून बघावं लागेल. यावेळेला गुड लेंथवरचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडी उसळी प्राप्त झाली, बाउन्स जास्त मिळाला आणि बॅट बॉलचा संपर्क तितका बघायला मिळाला. खेळायचं होतं ऑन क्षेत्रामध्ये परंतु जास्त उसळी प्राप्त झाल्यामुळे तो चेंडू बॅटचा संपर्क आला नाही. पण तिथे पवन करत आहेत यष्टीरक्षक, कोणती चुकी करत नाहीत. त्यांनी सुद्धा एक अप्रतिम झेल टिपला गेला होता. सही का सजी, मयूर ने देखा था कि बल्लेबाज थोड़ा ऑफ स्टंप पर सफल हुए तो चेंज पेस वेरिएशन किया था उस गेंद पर. अच्छी गेंदबाजी वहां पर मयूर मांगेला सजी के द्वारा. लो फुटबॉल अपने फॉल में मौका था मगर बेहतरीन रफ्तार, ये रात के समय में ये कैच देना बेहतरीन. दूसरे की मांग है, आप रनआउट का मौका बनेगा कि नहीं. लेजी आए खिलाड़ी और 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे. 1 को 2 में तब्दील किया, जहां पर 1 रन बनना था वहां पर 2 बने. विकेट भी आपके झोली में आता था. आने वाली 3 गेंदों की कहानी है, इसको जाकर बोलता हुआ 40-40. अब क्या कहना चाहेंगे सर जी. नक्कीच खूप काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ॲग्रेशन वरती रिॲक्शन येते आणि ती रिॲक्शन बघितली ना सर तर प्रत्येक चेंडूवरती आपल्याला बदलताना दिसते. प्रत्येक चेंडूवरती खेळ बदलतोय, खेळासोबत रिॲक्शन बदलते आणि रिॲक्शन सोबत ॲक्शन सुद्धा बघायला मिळते. मयूर मांगेला पुन्हा एकदा मार्गस्थ ॲम्ब्रोससाठी. यावेळेला थोडासा फुलर लेनचा चेंडू होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथून फेकी होईपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा घेण्यामध्ये यश प्राप्त होतोय. 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या जातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42-42 वरती. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि या एका चेंडूवरती काय आपल्याला मोठा फटका बघायला मिळेल. 1 धाव येईल, सिंगल येईल, काय घडेल काय मिळेल आपण नक्कीच बघणार आहोत. झीर सर. सही का सर जी, आपने आखिरी गेंद इस इनिंग की पहला, अब देखने जाने क्या होगा क्या नहीं. टप्पा गिरने के बाद गुड लाइन से उछाल लेती हुई और पवन ने गेंद को क्लिक किया, सीधा मयूर के हाथ में दिया और 8वें विकेट का भी पतन होता हुआ. टीम की रंग संख्या है 42-43 का पीछा करना है. इससे पहले मुकाबला हमने देखा है. कहां मत जाइए दोस्तों, पिक्चर का पहला पार्ट समाप्त हुआ है. जाइए थोड़ा कोल्ड ड्रिंक और पप्पन खा के फिर मैदान पर आइए. ये मैच में ट्विस्ट कहानी लेकर आएगा ये मुकाबला. दोस्तों ये क्रिकेट का खेल है, महासंग्राम. एक डीजे ऑपरेटर, फिर हम मैदान के और महासंग्राम की आखिरी इनिंग को लेकर आएंगे. नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. नारंगीने चांगला खेळ केलाय, त्यासोबत बघितलं तर वसई कोलीवाडाने सुद्धा चांगला खेळ केलाय. पण काम अजून संपलेलं नाही, कारण अजूनही येणारी 1 इनिंग बाकी आहे आणि त्या 1 इनिंग मधील 36 बॉल हे काय दर्शवतील ते नक्कीच बघण्यासारखं असेल. कारण हा सामना जर जिंकायचा असेल तर फक्त एका डावाचा खेळ चांगला करून चालणार नाही, दुसऱ्या डावात सुद्धा खेळ चांगला करणं गरजेचं असेल. दोन्ही एका बाजूला आहे NCC नारंगी, दुसऱ्या बाजूला आहे वसई कोलीवाडा संघ. येणारे अजून 36 चेंडू बाकी असतील. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया आपण पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने, जिथे आहे क्रिकेटचा महासंग्राम NCC चषक 2025.
दंडीचे सर्व रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेटचा महासंग्राम 2025चं हे पर्व 26वे हे वर्ष आणि ज्याचा आहे सर्वांना गर्व असा हा महाक्रिकेटचा सामना आपण नारंगीच्या मैदानावरती बघतोय. पहिली इनिंग बघितली वसई कोलीवाडा या संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं तर रोनलकडून 14 धावांची खेळली गेली होती. त्यानंतर कोणाला खास कामगिरी तशी करता आली नाही. एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा हा स्कोअरबोर्ड फक्त पुढे घेऊन गेले. तर गोलंदाजीवरती जर नजर टाकली तर फक्त धीरज पाटील थोडेसे महागडे ठरले होते, परंतु त्यानंतर निषाद पाटील असतील, जय पाटील असतील, त्यानंतर मयूर मांगेला यांनी चांगली कामगिरी केली. कारण बघितलं तर 10 धावांच्या मध्ये धावा त्यांनी खर्च केल्या, त्याचबरोबर गडी सुद्धा प्राप्त केले. पहिल्या डावातील खेळ संपलाय, 42 धावा धावफलकाला लागल्यात आणि 8 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं ते NCC नारंगी या संघाला. पण आता समीकरण काय आहे, दुसऱ्या डावाला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या डावामध्ये 36 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असणार आहे. स्कोअर बघितला तर सन्मानजनक स्कोअर आहे, डिफेन्सिव्ह स्कोअर आहे. जर डिफेन्सिव्ह केला तर त्याच्या मागे यश प्राप्त होऊ शकतं, पण तसा खेळ हा वसई कोलीवाडा या संघाला करावा लागेल आणि वसई कोलीवाडा या संघामध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता दर्शवत असताना आपण कशा प्रकारची गोलंदाजी करू, आपला माइंडसेट काय असेल, ॲग्रेशन काय असेल आणि ॲग्रेशनवरती रिॲक्शन काय असेल या गोष्टी बघणं नक्कीच गरजेचं असेल. तर दुसऱ्या बाजूला आहे NCC नारंगी संघ. NCC नारंगी संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळतोय आणि नक्कीच स्वतःच्या मैदानावरती खेळत असताना तो अनुभव पणाला लावतील. कारण आतापर्यंत बघितलं तर या स्पर्धेचा इतिहास आहे की ज्या स्पर्धेमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये कोणताही संघ असा नाहीये की ज्याने 2 वेळा हे टायटल आपल्या नावावरती केलंय आणि ही ट्रॉफी हे टायटल आपल्या नावावरती करण्याचा नक्कीच पुन्हा एकदा संधी आहे. ती NCC नारंगी किंवा वसई कोलीवाडा या संघाला दोन्ही मातब्बर संघ आहेत. याच्या अगोदर त्यांनी एकमेकांसमोर सुद्धा खेळ केलेला आहे, परंतु ज्या वेळेला म्हटलं ना की क्रिकेटचा असा खेळ आहे की तुम्ही 100 वेळा जरी क्रिकेट खेळला असाल एकमेकांसमोर तरी प्रत्येक वेळची सिच्युएशन, प्रत्येक वेळची संधी, प्रत्येक वेळचा परिणाम हा वेगळा असतो आणि या गोष्टी डोक्यात ठेवून रणनीती आखून त्याप्रमाणे खेळ करणं तितकंच सोपं नाही आहे. कारण ज्याप्रमाणे रणनीती आखली जाते त्याप्रमाणे खेळ करणं सुद्धा गरजेचं आहे आणि तो खेळ होत असताना स्वतःचा मोह आवरणं, स्वतःला स्टेबल ठेवणं, स्वतःचा टेम्परामेंट या सर्व गोष्टी आहेत या व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे 2 संघ आमने सामने लढतील. NCC नारंगी चा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आहे वसई कोलीवाडाचा संघ. दोन्ही संघांनी आपली चांगली कामगिरी पहिल्या डावामध्ये दाखवली आहे, परंतु दोन्ही संघांचं काम संपलेलं नाहीये. कारण 36 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे आणि येणाऱ्या 36 चेंडूमध्ये काय खेळ होईल ते नक्कीच बघण्यासारखं असेल. ऐकूया एक सुमधुर संगीत, छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर पुन्हा आपण मॅचकडे जाणार आहोत. कारण मॅचला जास्तीत जास्त वेळ होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाईल. ठीक आहे. जरूर नारंगी के गाव में मैदानात सामने रंगतात मित्रांनो आणि नक्कीच एक सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. येणारा 36 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान आहे NCC नारंगी 11 या संघाला. करूया दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना देऊया याच मैदानात एक सुंदर सी स्पर्धा अपने समोर DBN लाइव कवरेज अपन पाते हैं. क्या मुकाबला इस मैदान पर चलता हुआ. हमारे साथ दर्पण पाटिल सर जी है, दर्पण सर जी है, उनका भी स्वागत कर जाएंगे. और पहली ओवर लेकर तैयार होते हुए आइवन राइट ओवर से मयूर मांगेला स्ट्राइक पर है. पहली गेंद को ड्राइव किया कवर पर, जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड कर पाएंगे. एक एक रन की कीमत को अब जानना है वसई कोलीवाड़ा टीम को, क्योंकि ये मुकाबले की अहमियत बड़ी है. क्या पर एक एक रन आपको कीमती है. जीवन सालों का एक मार्क कीमती है ना, वैसे राजनीति में एक मतदान की कीमत है, वैसे क्रिकेट में एक एक रन को कीमत को जानना होगा. नक्कीच क्रिकेटची लाईफलाईन म्हणून समजली जाणारी सिंगल डबल आपण बघतोय आणि आयवन यांना बघितलं तर ह्यांच्याकडे ती क्षमता आहे, तो अनुभव आहे आणि तो अनुभव करत असताना आपण त्यांचा खेळ आपण आजच्या दिवसामध्ये बघितला होता. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगला खेळ केलाय. कारण जो अनुभव त्यांच्याकडे आहे तो अनुभव या वेळेला नक्कीच पणाला लावतील. कारण महत्त्वाचा मॅच आहे, महत्त्वाच्या मॅचमध्ये जर अनुभव लावतील नक्कीच फायदेमंद ठरेल.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फ्लिक करून चेंडू काढलाय, शॉट मध्ये येतोय, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. परंतु समंजस क्रिकेट, दोन फलंदाज आहेत, मयूर मांगेला आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आहे गौतम पाटील. समंजस क्रिकेट बघायला मिळतंय. सही कहा सर जी, दोनों बल्लेबाजों ने अपना शीघ्र निशाना किया, टीम को पहुंचाया 2 रनों पर. 2 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ अब गेंदें मैदान पर रहेगी. 34 रन आने बाकी है. 41 रनों की दरकार है. अगली गेंद मयूर की आती हुई, सुनिश्चित करना चाहते थे गेंद, बल्ले का समय गेंद शॉट, फाइन लेग पर रनआउट का मौका बनेगा क्या? डायरेक्ट हिट होता तो ये घातक वाली गेंद बनती थी. बाई का इशारा अंपायर दोहराता हुआ स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंचता हुआ 3 रनों पर. दर्पण सर जी, कभी यहाँ पर तो कभी वहां पर, ये मुकाबले में जी जान हमें देखने को मिल जाएगी. नक्कीच नक्कीच नक्कीच. कधी सामना इकडे असेल, कधी सामना तिकडे असेल. हा तराजूवरचा सामना आहे. प्रत्येक चेंडूवर हा समतोल राखणं नक्कीच गरजेचं असेल, कारण दोन्ही संघ मात्र बरं आहेत, दोन्ही संघामध्ये क्षमता आहे. परंतु यावेळेला नक्कीच तारीफ करावी लागेल गौतम पाटील आणि मयूर पाटील यांची, कारण आयवन यांच्यामध्ये क्षमता असताना समंजसप्रमाणे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कारण जरी चांगलं क्रिकेट खेळलं तर आपण पुढे जाऊ शकतो. यावेळेला पुन्हा एकदा खुला टप्प्याचा चेंडू होता, पायावर आदळला होता, परंतु पायावर पाटाने चेंडूला स्वीप केलंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जाते. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल, फेकी होईपर्यंत दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. आणि नक्कीच डगआउट मध्ये टाळ्या वाजतात. का वाजतात? कारण सिंगल डबल चालू आहे. डॉट चेंडू येताच्या अगोदर जर सिंगल डबल येत असेल तर नक्कीच ते महत्वाचे आहे. धावसंख्या 5 वरती 0. सही कहा सर जी, इस मैदान पर सिंगल को डबल में, डबल को ट्रिपल में कन्वर्ट करना चाहिए. ये क्रिकेट का बेसिक है, बेसिक को जानना चाहिए और गौतम पाटिल जानते हैं, अनुभव है. अगली गेंद दोनों बल्लेबाजों और गेंदबाजों के बाद अनुभव है. अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंदी, बैकफुट पर जाकर कट करना चाहते मगर गेंद और बल्ले का समन नहीं. डॉट बॉल वेरिएशन था इस गेंद पर. चेंजअप में गेंद थी और गौतम पाटिल बीट हुए और गेंद विकेट कीपर के दस्ताने में. स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 5 रनों पर. क्या कहना चाहेंगे सर जी? नक्कीच नक्कीच. यावेळेला मात्र डॉट चेंडू येतोय, कारण याच्या अगोदर जर आपण बघितलं ना तर प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल आली होती. 5 धावा या घेतल्या गेल्या होत्या. आयवन पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र बाहेरच्या दिशेने चेंडूला फटकावायचं होतं, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला शॉटमध्ये आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 6 धावा धावत लागत आहेत. आणि आता मात्र समीकरण काय तर 30 चेंडूमध्ये 37 धावांची गरज असेल एनसीसी नारंगी संघाला यासाठी हा सामना जिंकण्यासाठी. खेल समाप्त. रन संख्या 6 रनों पर है. अब गेंदे हैं मैदान पर. 30 रन आने बाकी है. 37. मुकाबला ऑन है. टीवी ऑन रखिए. बैटिंग गेंदबाजी पर दूसरा वो टीम के लिए अपने लिए पहला वो लेकर आते हुए स्ट्राइक पर है गौतम पाटिल. नॉन स्ट्राइक पर आप देख रहे हैं मयूर मांगेला को. एक बेहतरीन ओवर इस मैदान पर देखने को मिला, मगर वहां पर बैकअप करना होगा. और आपने सही कहा था दर्पण सर जी, मैच शुरू होने से पहले हर दिन अलग होता है, हर टाइम अलग होता है, क्योंकि आपने 100 मुकाबले आमने सामने खेले. हार जीत का फैसला एक तरफ है, मगर इस मुकाबले में अपना 100% आपको देना होगा. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच 100% द्यावे लागतील, कारण महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपल्याला चांगला खेळ करणं गरजेचं असेल. आता बघितलं तर गौतम आणि मयूर प्रेझेन्स ऑफ माइंडने खेळतायत. टोटल 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगाने फलंदाजी होताना आपण मैदानाच्या आतून बघतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड असेल. यावेळेला पुन्हा एकदा हलक्याने चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळेला मात्र अजून एक सिंगल धाव घेतली जाईल. लाईफ लाईन आहे, लाईफ लाईन कंटिन्यू ते घेत आहेत आणि ती कंटिन्यूटी आपल्याला दोन फलंदाजाच्या मध्ये बघतोय. धाव संख्या 7 वरती. सही कहा सर जी, हर गेंद पर समीकरण चेंज होगा. अब 29 गेंदे हैं और मैदान पर 36 रनों की दरकार है. स्ट्राइक पर आप मयूर मांगेला. फील्डिंग की सजावट को चेंज करते हुए और गेंदबाजी पर है बैटिंग. स्ट्राइक पर है मयूर मांगेला. अगली गेंद खेलते तैयार बैटिंग की. कदमों का इस्तेमाल किया, स्ट्रेट ड्राइव खेल दिया है. गेंद ने ऊंचाई सफर ले ली और गेंद को भेज दिया सीमा रेखा बाहर. 6 रन. ऑन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. मयूर मांगेला यांच्या बॅटमधून हा येतोय या इनिंग मधील षटकार
आतापर्यंत बघितलं तर मयूर मांगेला आणि गौतम यांना थोडंसं थंड डोक्याने खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु यावेळेला आक्रमकता दर्शवतात कारण ज्याची गरज होती आणि ती गरज भासत आहे. 28 मध्ये 30 धावा. या वेळेला मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा तितका संपर्क नाही, त्यासोबत यष्टीरक्षक सुद्धा चुकी करतायत आणि या वेळेला मात्र निर्धाव चेंडू गॅटिंग यांच्या मार्फत. सही का सर जी, अपने बैकअप होता हुआ स्टंप पर आकर सफल होकर फाइनली खेलना चाहते थे मयूर मांगेला, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए. डॉट गेंद आती हुई स्कोर अब जगह पर रुका हुआ इस मैदान पर. बात की जाए तो 13 रनों पर कदमों का इस्तेमाल किया, देखा गेंद को अंदर के करीब हल्का से खेल दिया, गेंद शॉर्ट कवर पर जाते हुए जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन के साथ टीम की रन संख्या को आगे पहुंचाते हुए मयूर मांगेला. टीम की रन संख्या होती हुई 14. अब गेंद है मैदान पर. बात की जाए तो 26 और 26 गेंदों में 29 रनों की दरकार है. मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, मगर पार को चीर कर रास्ता बनाना है. और कहते हैं ना, मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता. अगली गेंद और अच्छी गेंद थी, अंदर के करीब है, बैकफुट पर कई जगह बनाई, गेंद शॉर्ट कवर पर जाती हुई 1 रन के साथ गौतम भी आगे पहुंचाते हुए टीम को 15 रनों पर. सर जी क्या कहना चाहेंगे आप? 23 गेंदे हैं और इस मैदान पर 28 रनों की दरकार है. नक्कीच चांगली फलंदाजी म्हणता येईल. 2 फलंदाज आहेत, मयूर आहेत एका बाजूला आहे, तर गौतम. समंजस क्रिकेट बघायला मिळतंय कारण प्रेझेन्स ऑफ माइंडने गेम आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला स्विच हिटचा फटका होता, परंतु सरळ चेंडू आदळतोय यष्ट्यांवरती आणि पहिला गडी बाद होईल तो मयूर मांगेला यांच्या स्वरूपात. ये 28 रनों की दरकार है. पहला झटका एनसीसी नारंगी की उम्मीदों को लगता हुआ मयूर मांगा इज गॉन. विकेट गिरता हुआ और वहां पर एक सफलता ब्रेक टू आया है. क्या मैच में अब पलटवार होगा वसई कुलीवाड़ा की जानिब से? 24 गेंदे 28 रनों की दरकार है दरपंच जी, क्योंकि वो 4 का फासला है ना, वो इस मैदान पर नजदीक करना होगा एनसीसी टीम को, क्योंकि ये फन लाइट के मुकाबले है, मगर घरेलू मैदान पर अपने फन लाइट में बेहतरीन मुकाबले के लिए, वो लेजर के हो टेनिस के हो, मगर ये मुकाबले में वक्त बदलने में देरी नहीं लगती, क्योंकि क्रिकेट का खेल है ना, ये गिरगोट है ना, उससे भी फास्ट रंग बदलता है. इंसान का वक्त बदलता है, क्रिकेट का रंग बदलने में देरी नहीं लगती. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच क्रिकेटचा खेळ हा रंग बदलत असतो, कारण पहिल्या इनिंग मध्ये जर बघितलं ना तर धीरज पाटील यांचं षटक मागं ठरलं होतं. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला 15 धावा घेतल्या होत्या, त्यानंतर दुसरं षटक निषाद पाटील यांचं आलं आणि तो निषाद पाटील यांच्या षटकामध्ये जो मोमेंटम मिळाला होता नारंगी संघाला, तो इथून मिळेल का वसई कोलीवाडा संघ? नक्कीच धावसंख्या 15 वरती 1. आता बघितलं 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. नव्याने गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आयवन आपली कर्मकुशलता, आपली अनुभव इथे पाणाला लावत आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी जखडून ठेवलं होतं. समंजस क्रिकेट आपल्याला नारंगी संघाकडून बघायला मिळतं, सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं होतं. पण आता इथून काय करावं लागेल? इथून आपला गेम जो आहे ते पुढे घेऊन जावं लागेल. 24 मध्ये 28 ची आवश्यकता आहे आणि 28च्या पाठलाग नक्कीच या येणाऱ्या 4 षटकामध्ये केला जाईल. जे सर आयवन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती तयार असतील. सही कहा, पावर प्ले खुल गया है. अब फील्डिंग की सजावट आप देख रहे हैं, गौरसन फील्डिंग की सजावट करते हुए गेंदबाजी पर टीम के लिए तीसरा और अपने लिए पहला दूसरा ओवर लेकर आयवन आते हुए स्ट्राइक पर गौतम पाटिल, लॉन्ग स्ट्राइक पर धीरज पाटिल. आउटसाइड खेलना चाहते थे, टप्पा गिरने के बाद तो सी कट होती हुई गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. आप गेंद है 23 रन आने बाकी इस मैदान पर 28. मंजिलें दूर है, मगर इस मैदान पर लड़ना होगा. घरोली मैदान पर है, इतवार को किसके कदम इस मैदान पर आएंगे ना, उसका इंतजार है. थोड़ा सा मुकाबला रुक जाएगा, लाइट का थोड़ा सा कुछ प्रॉब्लम आता हुआ.
मैदान पर आया था। फिर से मैच की शुरुआत होते हुए सभी टीमों को देंगे हार्दिक हार्दिक बधाइयाँ। क्रिकेट का महासंग्राम डीबीएन लाइव पे तमाम दर्शक हमें इस रात के समय में 7:20 पर सुन रहे हैं, वो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत रहेगा। और दोस्तों पहली इनिंग आपने देखी, ये आखिरी इनिंग चल रही है जहां पर चेजिंग कर रही है एनसीसी नारंगी टीम। वासई कोलीवाड़ा ने टीम ने पहले बल्लेबाजी की, 42 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए एनसीसी टीम के पहला विकेट गंवाया मयूर मांगेला ने, और वहां पर आइवन गेंदबाजी पर है। अब गेंदे मैदान पर 28 रनों की दरकार है। अब क्या ये घेर बदलेंगे वहां पर गौतम पाटिल और धीरज पाटिल, ये दोनों के पास क्षमता है, ताकत है, आइवन गेंदबाजी में अनुभव है। अगली गेंद लो फुटॉस गेंद ड्राइव कर दिया, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई, जब तक इनको फील्ड किया जाएगा एक रन पूरा होता हुआ दूसरे की मांग होगी, मगर थ्रो विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाता हुआ एक रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंचता हुआ 16 पर। अब गेंद है मैदान पर 27 रनों की दरकार है। दर्पण सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच 22-27 रक्षात्मक क्रिकेट बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। धीरज पाटील पुन्हा एकदा तयार असतील। या वेळेला मात्र कटर पद्धतीने हाताळलेला चेंडू होता, थोडंसं हलक्याने खेळून काढलंय, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे मिसफील्ड होईल, पहिली धाव घेतली होती, धरायचा प्रयत्न केला, परंतु येस नो आणि वेट इथे आपल्याला बघायला मिळतंय। आणि एका धावेवरती समाधान मानल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17-1। चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, कारण इथून जो संघ सामना जिंकेल तो संघ जाऊन पोहोचेल तो क्वालिफाय मध्ये। सही का सर जी, वो उपांत फेरी सेमीफाइनल में अपनी टिकट बनाने जाएंगी। दरवाजे खुलेंगे, मगर किसके दरवाजे खुलेंगे थोड़ा इंतजार है। 21 गेंदों का खेल आना बाकी, 26 रनों की दरकार है। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। इतवार के दिन होगा वो महासंग्राम का आखिरी दिन। अगली गेंद गौतम के लिए आती हुई आउटसाइड पर गेंद पर मोहर लगी थी। 6 रनों की गौतम पाटिल नामक बैटर षटकार 6 रन। थी वहां पर गौतम ने कहा कि वेट, और वहां पर रेडार में गेंद दी और गेंद को मिड विकेट पर फ्लिक कर दिया और गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच गौतम पाटील यांना कमी लेखून चालणार नाही, कारण गौतम पाटील यांची बॅट कधी तळपेल आपल्याला बघायला मिळते। जवळजवळ 8 चेंडू नंतर हा षटकार बघायला मिळतोय। यावेळेला पुन्हा एकदा यष्ट्यांमधील चेंडू होता, फ्लिक करून हलक्याने खेळून काढलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे, पहिली धाव सुद्धा जलद गतीने घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठी घ्यायचा प्रयत्न होता परंतु स्वतःला रोखतायत। हे खेळ सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये। षटकार आलाय, माहिती आहे, चांगला खेळ होतोय, धावसंख्या पुढे जाते, 24-1 आहे, 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, परंतु स्वतःचा मोह आवरताना आपण गौतम पाटील यांना बघितलं। गौतम पाटील आपण बघतोय तर षटकारानंतर एक धाव घेणं हे महत्वाचं होतं, कारण ज्या वेळेला मोह आवरता येत नाही त्यावेळेला कदाचित गडी बाद होऊ शकतो आणि तो धक्का जो आहे तो आपल्या संघासाठी नक्कीच परिणामकारक ठरतो। सही का सर जी, अपने अभी भी 19 रनों की दरकार है। मैच ऑन है, 19 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी। अगली गेंद धीरज के लिए सुनिश्चित कर दिया और गेंद को कहा बाय बाय टाटा, टर्मन पर आराम के लिए 4 रन। वरती 1 असताना आता मात्र येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये नारंगी संघाला जिंकण्यासाठी किती धावा हव्या आहेत? 15 रनों की दरकार है। 18 चेंडू 15 धावा, 15 धावा 18 चेंडू, ये समीकरण आंखों के सामने आया है। गौतम का सिक्सर, उसके बाद धीरज पाटिल का सुई चीट, लाजवाब बेमिसाल था। एनसीसी चौका हमने देखा है धीरज के पाटिल से, और डीजे ऑपरेटर ने गाना भी क्या बजाया, मगर वो गाने पर इस मैदान पर अपने को पागल बनना है, क्योंकि आज इस मुकाबले की संधि आई है, ये संधि दोबारा नहीं आती। दुकान सर जी ने कहा है ना, वो 2016 को भूलिए, आप क्या चल रहा है वो देखिए, क्या मौके बार बार नहीं आते। ये मौके वहां पर वसई कोलीवाड़ा को भी सोचना है, विचार करना है। मौका 2022 में आया था, 23 में भी आया था, मगर आप ये मौके बार बार नहीं आते। मौके किसी को मिलते हैं ना, जैसे आपने देखा इससे पहले टीम 94 खामन को वो मौका आया, उन्होंने बना दिया, वैसे आपने बना डाला तो सब कुछ बना डाला।
नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. चांगली फलंदाजी होते दोन्ही एंड कडून बघितलं तर गौतम पाटील आहे ते स्वतः शांत ठेवू शकत नाही, त्यांची बॅट जास्त वेळ शांत राहू शकत नाही. तर दुसरी बाजूला धीरज पाटील आहेत. धीरज पाटील यांचा स्विच हिट नक्कीच कॉन्फिडन्स देणारा असेल. आता समीकरण काय, समीकरण आहे 18-15चा. 18-15 समीकरण असताना गोलंदाजी मार्कवरती कोण आहेत तर गॅटिंग गोलंदाजी यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेला मात्र शिरच्या आत येणारा चेंडू होता, रोखतायत. यावेळेला प्लेस करून गेला होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिला होता, परंतु यावेळेला रोखतायत. एखादा चेंडू डॉट गेला तरी चालेल, परंतु स्वतःच्या गडी बाद न होऊ देता शेवटपर्यंत सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो गौतम पाटील यांच्याकडून. सही का सर जी, 17 गेंदे और 15 रनों की दरकार है. मैच ऑन है, 1-2 विकेट ब्रेक तो आएगा. और चीखेंदी खट करना चाहते थे, डबल मैन में बल्लेबाजी है, प्रेशर है. अभी तक मुकाबला समझ में आया, मैंने कहा ना पिक्चर बाकी है, ये तो जाके असली पिक्चर अभी आना बाकी है, क्योंकि पिक्चर है 16-15 है, कभी वहां पर तो कभी यहाँ पर. नक्कीच नक्कीच सहज सोप्पा वाटणारा मॅच सुद्धा कधी कठीण होईल हे सांगता येत नाही, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा मॅच शेवटच्या क्षणी कुठल्या बाजूला झुकेल हे आपण सांगू शकत नाही. त्याकडे बघितलं तर 16-15चा मॅच आहे. 2 चेंडू निर्धाव फेकले गेले गॅटिंग यांच्या मार्फत. आता मात्र हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न, तिसरा चेंडू सलग तिसरा चेंडू निर्धाव हाताळतायत गॅटिंग. गौतम पाटील यांना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न यशस्वीरित्या पार पडतोय. कारण बघितलं क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत संपू शकत नाही आणि जोपर्यंत खेळ संपत नाही तोपर्यंत हार मानून चालणार नाही. या वेळेला मात्र प्रेशर मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक खाली आणि हा सक्सेसफुल झेल. गौतम पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. जे आग कहा लगी है, आग लगी है मैदान में, कारण प्रत्येक चेंडूवरती इथे खेळ बदलतोय. या वेळेला वाटलं होतं की एनसीसी नारंगा या संघापुढे हा सामना झुकेल का, परंतु आता 4 चेंडू सरग डॉट केले गेले गॅटिंग याच्या मार्फत. 3 चेंडू निर्धाव केले आणि 4थ्या चेंडूवरती झेलचीच्या स्वरूपात गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. सही का सर जी, इस मैदान पर प्रेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है. जतीन मांगेला न्यू बैटर मैदान पर गए. 14-15 का मामला है. ये 2 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष है. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी. मैंने कहा ना पिक्चर का पहला पार्ट देखा है, दूसरे पार्ट में मजा भी आएगा और ये चलता हुआ नजर आया. कभी खुशी तो कभी गम, कभी रुलाएगा तो कभी हंसाएगा. ये है क्रिकेट का नाम. यहाँ पर देखता हुआ एनसीसी ट्रॉफी 2025 का तरार है, क्रिकेट का महासंग्राम है, क्योंकि पिक्चर अभी बाकी है. मुकाबला समाप्त नहीं हुआ. ना मैंने हार मानी ना मैंने जीत मानी. आखिरी रन पूरा हुआ नहीं, मैं जीता नहीं. आखिरी गेंद मैदान पर गिरी नहीं, मैंने हार मानी नहीं. वो गेटिंग कहते हुए क्या गेंदबाजी का जलवा भी करता हुआ जतीन न्यू बैटर मैदान पर दाखिल हुआ है. अगली गेंद ड्राइव कर दिया, गेंद जा रही है लॉन्ग ऑन रीजन पर, जब तक इनको फील्ड किया जाएगा. अब 13 गेंदे 14 रन. समीकरण हर गेंद पर चेंज, हर गेंद पर बल्लेबाज पर प्रेशर, गेंदबाजों पर प्रेशर है. ये गेंद धीरज पाटिल स्ट्राइक पर है. 13 गेंदे 14 रनों की दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. सर जी क्या कहना चाहेंगे आप? बेहतरीन मुकाबला चलता हुआ. हेलो, अगली गेंद धीरज के लिए. अच्छी गेंद थी, वहां पर अपील हुई, अंपायर ने उसे नकारा. अब 12-14 का मामला है. बने रहिए हमारे साथ डीबीएन लाइव पर, काम मत जाइए. यह है नारंगी का मैदान. इतिहास रचा है, इतिहास तोड़ना भी जानता है. कमांड डीजे. इतना दम जम के रखना कदम, मगर खून रखेगा खत्म और खून दिखाएगा अपना दम. इस मैदान पर करना होगा. 12-14 है
मगर कहते हैं ना दोस्तों, इस मैदान पर 12 है तो 14 के लिए इस मैदान पर लड़ना है, पसीने गंवाने हैं। एक टीम जानती है 2023-2022 के हमने चैंपियन खिताब को जीता है, मगर एक टीम जानती है एनसीसी नारंगी 2016 से इस ट्रॉफी के सपने हमने हमारे दिल में लेकर बैठे हैं, लेकर आए हैं, मगर आज वो सपना हमारा साकार होगा नहीं होगा ये आने वाला वक्त कहलाएगा। ऑफस्टन गेंदबाजी पर है, मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। ये नारंगी का मैदान है, कब बदलेगा क्रिकेट का खेल, कब होगा इंसान का वक्त बदलता, मगर इस मैदान पर बदलने में देरी नहीं लगती सर जी। इस मैदान पर एक लाजवाब खेल चलता हुआ अब 12-14 है, जास्त वेळ जाऊ देऊ नका। दोन्ही संघाला देऊ हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। हा सामना आवडला असेल, दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा। काय सामना रंगतोय, पहले वहां पर वसई टीम हावी, उसके बाद गेंदबाजी में नारंगी हावी, फिर बल्लेबाजी में देखा तो फिर तीसरे मुकाबले में तीसरी ओवर में एनसीसी भारी, चौथी ओवर में वहां पर वसई कोलिवा भारी है। यहां पर चढ़ाव उतार हमें देखने को मिला है। क्या मुकाबला चल रहा है, यही तो क्रिकेट है। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे, आप भी हमारे साथ जुड़ेंगे थोड़ी देर में, मगर 12-14 का ये मामला है। गेंदबाजी पर ऑप्शन है, स्ट्राइक पर बल्लेबाजी की बात की जाए तो जतीन मांगेला है, नॉक स्ट्राइक पर जीरत पाटिल है। यहां पर क्षमता है, ताकत है, करना होगा। ये मौके बार बार नहीं आते, कहते हैं ना मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए, मगर गेंदबाज भी विचार लेकर आए। इलाके किसके भी हो, धमाके हमारे होने चाहिए। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच मोठा मुकाबला आहे, दोन्ही संघ मातब्बरत आहे, परंतु एका बाजूला बघितलं तर नारंगी संघ काय म्हणतोय, आव्हान सोपं नाहीये आणि कठीणही नाहीये, पण दुसऱ्या बाजूला वसई कोलिवाडा संघ काय म्हणतोय, मी अजून हरलो नाही कारण खेळ अजून संपला नाहीये। गोलंदाजी मार्कवरती ऑस्जन तयार, यावेळेला आखुटप्याचा चेंडू पूल केला आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सरळ थ्रो केला जाईल का, परंतु यावेळेला मात्र स्वतःला झोकून देतात, पंचांकडे दाद मागली जाईल, परंतु पंच इथे तिसऱ्या पंचांना रेफर करतील। प्रत्येक चेंडू मागे ॲग्रेशन बघायला मिळते, प्रत्येक चेंडू मध्ये आपल्याला रोमहर्षकता बघायला मिळते। जैर सर सामना सुरू आहे, वसई कोलिवाडा वर्सेस एनसीसी नारंगी। आता समीकरण बदलते, 12-14 समीकरण है। मैदान पर 12-14 का मामला, अगर ये 2 रन कंप्लीट है तो 11-12 का मामला आएगा, मगर बल्लेबाज आउट है तो पेसर किस पर ब्रीड होगा ये देखने वाली बात होगी। ये नारंगी का मैदान है, थर्ड अंपायर को बिजी किया है, मुकाबला कड़क है, गर्मी लग रही है मैदान के अंदर, मगर हमें तो लग रही है इस मैदान पर ठंडी है, मगर मैदान पर मुकाबला गर्म है। नाही सर, वातावरणामध्ये जरी थंडी असली ना तरी मुकाबला जो सामना तो गरम आहे, कारण प्रत्येक चेंडूमध्ये ते सामना बदलतोय आणि तो सामना बदलत असताना कोणामध्ये, एका बाजूला नारंगीचा डगआउट आहे, दुसऱ्या बाजूला वसई कोलिवाडचा डगआउट आहे आणि दोन्ही डगआउटमधून टाळ्या वाजतात, कारण प्रत्येक चेंडूमध्ये सामना चेंज करतोय, प्रत्येक चेंडूमध्ये ॲग्रेशन वरती रिॲक्शन येते आणि रिॲक्शन नंतर खेळ सुद्धा बदलतोय। एका बाजूला आहे जतीन मांगला, दुसऱ्या बाजूला धीरज पाटील। आतापर्यंत समंजसपणे खेळ बघायला मिळाला होता, परंतु आता थर्ड पंचांना, तिसऱ्या पंचांना ते रेफर केले जाते। धावचीत साधी अपील केली गेली होती, रिव्ह्यू आहे नक्कीच आणि त्याचा फायदा घेतला जातोय तो वसई कोलिवाडा संघाकडून। सही का सर जी, इस मैदान पर प्रेशर देखिए, वहां पर शांतता है मैदान के अंदर। ये शांतता किसके लिए अच्छा वक्त, किसके लिए बुरा वक्त लेकर आएगी ये तो आने वाला वक्त कहलाएगा, मगर तमाम हमारी जनता, तमाम हमारे दीवन लाइव, उसके बाद कमेटी, तमाम जनताओं का, तमाम मेहमानों का हार्दिक स्वागत करेंगे। आज का दूसरा दिन आप देख रहे, कल का 3 तारीख इस मैदान पर आने वाली 7 फरवरी 2025 का महासंग्राम का तीसरा दिन होगा और मेहमान टीम इस मैदान पर अपने खेल का जलवा बिखरने आने वाली है। और उसके बाद संडे के दिन अपने ओपन क्रिकेट के महासंग्राम को हम देखने जा रहे हैं, मगर वहाँ पर थर्ड अंपायर भी बिजी है और वहाँ पर बिजी किया, प्रेशर है, निर्णय आएगा कभी उधर तो कभी इधर, मगर क्या होगा नक्कीच फ्रेम बाय फ्रेम इथे चेक केले जाते, कारण डीबीएन लाईव्ह ची टीम तिथे तटस्थ आहे। धनंजय मागे आपण धनंजय बघतोय, एका बाजूला प्रवीण सुद्धा यामध्ये चांगली कामगिरी करताना बघतोय, कारण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून चांगलं चित्रीकरण, चांगले ग्राफिक्स आपण या मैदानावरती या यूट्यूब लाईव्हच्या चॅनलवरती बघू शकतो आणि जे प्रेक्षक आमच्या सोबत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेत, नक्कीच त्यांना तो एक्सपिरियन्स आहे, तो अनुभव जो आहे तो येणं घेण्यामध्ये नक्कीच त्यांचा फायदा होत असेल। सध्या मॅचकडे बघितलं तर 29 वरती 2 गडी बाद झाले, 4 षटकांचा सामना संपलाय आणि यावेळेला मात्र धावचेच्या अपीलीसाठी इथे तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाते। तिसरा पंच नक्कीच इथे व्यस्त असतील आणि हा सामना नक्कीच महत्त्वाचा आहे, म्हणून वेळ घेतला जातोय, कारण वेळ गेला तरी चालेल परंतु डिसीजन, निर्णय चुकता कामा नये। सही का सर जी, मगर वो चौथी ओवर में जो 3 गेंदे डॉट और चौथी गेंद पर विकेट आया, वहां से थोड़ी सी दबाव में इस मैदान पर एनसीसी नारंगी आपको लग रही है, आप क्या कहना चाहेंगे? एक बड़ा मुकाबला है क्योंकि वहां पर जो 4 गेंदे गौतम पाटिल थे, वहां पर 3 गेंदे डॉट आई, बड़े शॉट के लिए गए, बैच का टो लगा था, विकेट कीपर ने उस कैच को अंजाम दिया था और गौतम पाटिल की पारी को उस मैदान पर विराम लगता हुआ नजर आया था।
नक्कीच निर्णायक असतील कारण 3 चेंडू जेव्हा जॉट झाले त्यानंतर चौथ्या चेंडूवरती प्रेशराइज होऊन खेळतो फटका खेळला गेला होता आणि तो फटका खेळताना असताना थोडी चुकी झाली, टॉपेजला फटका लागला की विकेट किपर तिथे कोणतीही चुकी करत नाहीये आणि त्यावेळेला मात्र गौतम पाटील यांचा गडी बाद झाला होता. तेच 3 चेंडूवरती जर सिंगल धावा आल्या असत्या, एक दुहेरी जर धावा आल्या असत्या तर समीकरण आपल्याला दुसरं बघायला मिळालं होतं. गौतम पाटील यांचा सुद्धा गडी बाद झाला होता कारण त्यांची बॅट जी होती ती शांत होती. समंजस क्रिकेट बघण्यामध्ये सेन्सिबल क्रिकेट बघितलं होतं. एक षटकार सुद्धा त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता, परंतु प्रेशराइज केलं गेलं कुठेतरी आणि तो प्रेशराइज करत असताना गॅटिंग यांच्या मार्फत चांगली गोलंदाजी बघायला मिळाली तिसऱ्या षटकामध्ये. सही कहा सर जी. देखिए प्रेशर है, दबाव है, धक धक सभी के दिल में है क्योंकि थर्ड अंपायर भी बिजी देख रहे हैं. वो निर्णय कभी यहाँ पर तो कभी वहां पर है, ऊपर नीचे वाला मुकाबला है. क्या वो निर्णय आएगा टीवी स्क्रीन पर और क्या वो डीवन लाइव पर क्या जर्सों का तक पहुंचाया जाएगा, बल्लेबाज सेफ या OUT हो जाएगा, ये देखने वाली बात होगी. मगर क्या इस मैदान पर रुकना होगा, दिल थाम के मेरे दोस्त पिक्चर आने मुकाबला आने, क्योंकि नारंगी का मैदान है, शाम का समय का ये मुकाबला है. ऊपर नीचे सांसें हमारी गले में अटकी हुई है, कभी नारंगी तो कभी वसई कोलीवाड़ा, कभी वसई कोलीवाड़ा तो कभी NCC नारंगी. ये मुकाबला चलता हुआ अब निर्णय थोड़ी देर में हमारे पक्ष में आएगा या किसके पक्ष में गिरेगा ये निर्णय हमें देखना होगा. नक्कीच सामना कोणाच्या बाजूने जाईल बघण्यासारखं असेल कारण पंच वेळ घेत आहेत आणि वेळ घेत असताना या वेळेला मात्र पंचांचा नक्कीच इशारा केला जाईल कारण वेळ घेतल्यानंतर निर्णय बरोबर देणं हे गरजेचं आहे. कारण पक्षपात न करता अचूक निर्णय देणं नक्कीच या मैदानाची खासियत आहे. कारण आतापर्यंत बघितलं तर एवढे सामने एवढे टुर्नामेंट आपण इथे बघितल्यात, कोणत्याही टुर्नामेंटमध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये पक्षपात कुठल्याही बाजूला झाला नाही कारण एका बाजूला घरचा संघ आहे आणि एका बाजूला पाहुणा संघ आहे. सही कहा सर जी. इस मैदान पर निर्णय दोनों टीमों के लिए फेर आता है और वही निर्णय इस मैदान पर हमारे थर्ड अंपायर आप तक पहुंचाएंगे डीबीएन लाइव पे. और क्योंकि कहते हैं ना दूध का दूध पानी का पानी, इस मैदान पर थोड़ी देर में आएगा बल्लेबाज को लौटना होगा. UT आउट. बल्लेबाज कौन? बड़ा विकेट गिरा है, 11 गेंदे 13 रनों की दरकार है. मैच ऑन, टीवी ऑन रखिए, कम ऑन डीजे. तेरह धावा 11 चेंडू. ये मुकाबला अभी तक समाप्त नहीं हुआ है. दर्पण सर जी यहाँ पर अभी भी सांसें गले में अटकी है. कभी नारंगी NCC तो कभी वसई कोलीवाड़ा. ये चढ़ाव उतार हमें देखने को मिला, मगर आखिरी मुकाबले में पैसा वसूल मुकाबला इस मैदान पर NCC ट्रॉफी 2025 का हमें देखने को मिलता हुआ. नक्कीच नक्कीच हा सामना तर तो सीसो सारखा आहे. सीसो जो गार्डनमध्ये सीसो असतो ना तो कधी या साईडला झुकतो तर कधी त्या साईडला झुकतोय. हा सामना पण काहीसा त्या प्रकारचा बघायला मिळतोय कारण सामना बघितला जातो प्रत्येक चेंडूवरती कधी नारंगी संघ पुढे येतोय तर कधी वसई संघ पुढे झुकतोय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर धावचीच्या स्वरूपात गडी प्राप्त झाला आणि तो गडी प्राप्त झाल्यानंतर काय झालं तर समीकरण बदललं गेलंय. 11-13चं समीकरण आपल्या मैदानाच्या आत बघायला मिळतंय. 30 धावा फक्त लागू जातात आणि 3 गडी बाद झाले ते नारंगी संघाचे. सही कहा सर जी आपने, क्योंकि वहां पर ये मुकाबला ये वैसा है, कभी खुशी तो कभी गम वाला. अब फील्डिंग की सजावट गैटिंग कर रहे हैं, न्यू बैटर बाद गए हैं. ये बल्लेबाज के पास क्षमता है, आज क्षमता है और इरादे पे बैटिंग करने का मौका मिला है. तीसरा विकेट गंवाया NCC टीम ने, नारंगी ने. जतिन मांगेला के रूप में रनआउट जम लगाई थी, शॉट लाजवाब खेला था, थ्रो उतना बेहतरीन था. विकेट कीपर ने क्विक लगाया, विकेट पर जम लगाई थी जतिन ने, मगर बाल थोड़ा सा दूर बल्ला अपना क्रीज में पहुंचाने में देरी कर दी जतिन मांगेला ने और वहां पर विकेट गिरा है. अब 11-13 का मामला है. मैच ऑन, टीवी ऑन रखिए, मुकाबला समाप्त नहीं हुआ है. स्टंप पर गेंद खेलना चाहते थे, आप गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताना में, हर गेंद पर प्रेशर है. 10 गेंदे हैं, 13 रनों की अभी भी दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए, काम मत जाइए. यह है नारंगी का मैदान. हमने बहुत मुकाबले हमारे आंखों के सामने देखे. सुकाराम सरजी भी है, जनता भी है, नारंगी की समाज भी है और उसके बाद नारंगी की जनता भी के साथ हम आएंगे कमेटी के पास. क्या कहेंगे सर जी? ये मैच बनेगा किसके पक्ष में? रोमहर्षक सामना आहे. प्रत्येक चेंडूवरती रोमांच देताना दिसतोय आपल्याला. ऑड्स डन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मारते तयार. या वेळेला मात्र बघितलं तर चेंडूला पाठवून ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठला करेल आणि यावेळेला मात्र फेकलं जात आहे. वाव, नाईस
चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि मात्र 2 धावा रोखण्यामध्ये त्यांना यश प्राप्त होणार नाही. परंतु यावेळेला काय होतंय तर दुहेरी धावांसाठी सुद्धा टाळ्या वाजतायत आणि टाळ्या कधीसाठी वाजतायत कारण याआधी बघितलं तर जवळजवळ 3 ते 4 चेंडू डॉट आले होते आणि यावेळेला दुहेरी धावा आल्यात. क्या फील्डिंग थी वहां पर, वारिस लॉन्गॉन से लॉन्गॉन तक आया और उसके बाद असरेरी थ्रो किया था, 2 रन निकालने में दोनों ने बल्लेबाजी कमी की. 9 गेंदे 11, आने वाली 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण होगी. 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई. ये है क्रिकेट का खेल, ये है नारंगी का मैदान. अगली गेंद ऑस्टम के बाहर है, अब हम बाहर घूम जाएंगे. वाइड बॉल का इशारा है. आने वाला दिन किसका है और किसका नहीं, आज की रात किसके नाम, नारंगी या वसई खोलीवाड़ा. 9 गेंदे 10 रन है. दर्पण सर जी, आप दर्पण है इस मैदान पर, पेशर है. पेशर में कोई बिखरता है तो कोई निकलता है, मगर क्या इस मैदान पर 2 चीज की सीटी बजती है, एक तो अपने घर की कुकर की, एक साउथ अफ्रीका टीम की. यहाँ कौन सी टीम की सीटी बजने जा रही है? नक्कीच और प्रेशर आहे. हमारे वसई कोलीवाला टीम एकच लाइन है, ते लक्षात ठेवा. वाइड की एक ही लाइन है. 9 गेंदे 10 रन. मैच ऑन, टीवी ऑन रखिए. आउटसाइड पर गैप में गेंद जा रही है. 1-2 का फोर. यस यो, क्या जम लगाई है, गेंद अंदर आई है. दूसरे की मांग है, तीसरे की मांग होगी क्या? क्या फील्डिंग है, ताली बजाओ. यह है क्रिकेट का खेल, यह है नारंगी का मैदान. कभी उधर तो कभी इधर. पैसा वसूल है सभी. ट्रॉफी 2025 एडिशन आप देख रहे 26वां साल है. सभी को हो मुबारक. आने वाली 8 गेंदे हैं. अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है, अभी भी मैच में बने रहिए. 8 रन है. मैच ऑन, टीवी ऑन रखिए. 8 गेंदे 8 रनों की दरकार है. मैच ऑन है, कहां मत जाइए. ये खिलाड़ी कहां था, ये तो उड़ता पंछी था अपने टीम के लिए. क्या उस गेंद को अंदर फेंका है, क्या मैच में बदल हुआ होगा, क्या कहेंगे सर जी आप? नक्कीच या फिल्डिंगसाठी दाद द्यावी लागेल आणि प्रत्येकाने इथे दाद दिली आहे कारण या संघासाठी फक्त 2 धावा रोखल्या नाहीयेत तर आत्मविश्वास सुद्धा कुठेतरी रोखून ठेवलाय. आणि या वेळेला कोलीवाडा संघ सांगेल की आम्ही नक्कीच हरलो नाही कारण अजून खेळ संपला नाहीये. 8 मध्ये 8ची गरज असेल एनसीसी नारंगी संघाला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अपुलचा फटका. क्षेत्ररक्षण तैनात आहे पण चेंडू निघून जाईल सरळ 6 धावांसाठी आणि हा येतोय पार्थ पाटील. नहीं, ये बल्लेबाज के पास क्षमता है, बैटिंग नंबर मिली है तो आज कर कर दिखाना है, करना होगा. आज नहीं तो कभी नहीं. 365 दिन इंतजार करेगा कोच. 7 गेंदे 2 रन. मुकाबला समाप्त नहीं हुआ. ये नारंगी के मैदान पर कंपल्सरी चेस है, अभी भी बन सकता है मुकाबला. लड़ना है, पसीने गंवाने, मेहनत करने वालों को ऊपर वाला देकर जाता है. एनसीसी ट्रॉफी के सपने हमने देखे, वहां पर 2016 से सपने देखे, मगर 2023 का सपना कौन देख रहा था? इस मैदान पर वसई कोलीवाड़ा टीम सपने दोनों ने देखे. इलाके किसके भी हो, धमाके हमारे होने चाहिए. नक्कीच धमाका कोणाचा असेल ही आपण नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला समजणार आहे. परंतु यावेळेला पार्थ पाटील यांच्या बॅट मधून बघितला तर मोठा फटका आलाय आणि त्याच फटक्याची गरज होती नारंगी संघाला. आणि तो फटका जेव्हा आला ना प्रत्येक नारंगी संघाच्या सपोर्टर कडून टाळ्या वाजताना बघितलं होतं. आता समीकरण बदलत आहे आणि समीकरण येऊन पोहोचतंय ते 7 चेंडू मध्ये 2 धावावरती. पार्थ पुन्हा तयार असेल. यावेळेला मात्र मोठा फटका करण्याचा बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मला एक धाव घेतली जात आहे आणि आता मात्र सामना बरोबरीवर येतोय. गरज असेल 6 चेंडू 1 धावांची, परंतु खेळ अजून संपला नाहीये. आता तुम्ही एक डीजेला संधी आपण पुरेतो या सामन्याकडे. रन है, मगर दोस्तों ये नारंगी का मैदान है. तुकाराम सर जी ने हर बार कहा, प्रशांत सर जी भी कहते हैं, 1 रन बनाने के लिए पसीने गंवाने पड़ते हैं. 6 में 36 बनते हैं, मगर इस मैदान पर 1 रन, क्योंकि कल का मुकाबला देखा है,
6 बॉल 8 का मामला था। आखिरी गेंद पर क्या वो गेंदबाजी का जलवा हुआ और टीपर 4-1 अचल टीम ने वहां पर अपनी जगह बनाई, क्वालिफाई किया था। अब 6-1 है, मगर आने वाली ये 3 गेंदों पर है ना, मगर पहली गेंद पर प्रेशर बल्लेबाजों पर है, गेंदबाजों पर है। फन लाइट का मुकाबला है क्योंकि ये टूर्नामेंट लाख की है, मगर वो लाख का 1 रन बनाने के लिए आपको गंवाने नहीं है, इस मैदान पर बनाने हैं। मगर वो मौका आया है एनसीसी के बाद, वसई कोलीवाड़ा के बाद। दोनों टीमों को बधाई, लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। 7 चेंडू 1 दावांजी का रन है, गेंदबाजी पर रॉक। 6 बॉल 1 रन खेला है, कैच का मौका है। मैंने कहा ना ये नारंगी का इतिहास मैदान है, गवाह है। कम ऑन डीजे। पेशर पेशर में कोई भी करता है तो कोई नहीं करता है। मैंने कहा ना बल्लेबाजी तो लाजवाब हुई है। 6 में 1 बनाने के लिए यहां पर लड़ना है, पसीने गंवाने थे, वहां पर दिमाग की बत्ती को जलाना था। मगर ये क्रिकेट का खेल ऐसा प्रेशर लेके आता है। तुकाराम सर जी ने कल कहा था, प्रशांत सर जी ने भी कहा था, आप कितने भी बड़े खिलाड़ी हो मगर मैदान पर 1 रन बनाते हुए आपके दिमाग में क्या माइंड सेट होना चाहिए, उस मैदान पर वो सेट नहीं था, इसलिए यह रन की बंदवाद नहीं हुई। वो कैच के रूप में बल्लेबाज आउट हुए। 5 गेंदे 1 रनों की दरकार है। मैंने कहा ना 36 बन जाएंगे, 1 बनाने के लिए पसीने गंवाने पडेंगे। नक्कीच नक्कीच कालचा सामना आपण बघितला होता, त्या सामन्यामध्ये जवळजवळ 4 षटकार खेचल्यानंतर पण शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेताना थोडंसं त्यांना ती पराकाष्ठा करावी लागली होती आणि सामना आचोळे 4-1 बॉयज या संघाने जिंकला होता। परंतु इथे समीकरण वेगळं आहे, तिथे 1 चेंडू 1 धाव होती, इथे 5 चेंडू 1 आहे। परंतु पुन्हा तरी सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत जी धाव घेत नाही तोपर्यंत विजय प्राप्त होणार नाही आणि तो विजय प्राप्त करण्यासाठी सैंडीला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल। सर जी आपने सही जिक्र किया, इस मैदान पर आखिरी गेंद का रन बना नहीं, आखिरी गेंद गिरी नहीं, मैंने हार मानी नहीं, आखिरी रन बना नहीं, मैंने जीत मानी नहीं। एनसीसी कह रही है मगर गेंदबाज क्या कह रहे, आखिरी गेंद गिरकर रन पूरा हुआ नहीं, मैंने हार मानी नहीं। और हार मानने के लिए हम इस मैदान पर नहीं आए, हम जीत का सहरा पहनने आए। मगर कौन पहनेगा वो जीत का सहरा, एनसीसी नारंगी या वसई कोलीवाड़ा। 5 गेंदे 1 रनों की दरकार है। मैच ऑन, टीवी ऑन रखिए, फील्डिंग देखिए आप, ऐसा लग रहा है कि हम इंग्लैंड नहीं ऑस्ट्रेलिया के मैदान पर है और यहां पर तेज फील्डिंग लगा हुई है। 5 रॉक गेंदबाजी पर है, जड़ में गेंद है, बिना पर खिलाड़ी है मगर 1 रन पूरा हो जाएगा। अब एनसीसी नारंगी आगे जाएगी, क्वालिफाई नंबर 4 टीम क्वालिफाई। कमांड डीजे। आज का दिन आगे पूरा हमारे करेंगे मैन ऑफ मैच के खिताब के लिए और तुकाराम सर जी आएंगे माइक्रोफोन पर। आज का दूसरा दिन, यहाँ पर क्या लाजवाब खेल हुआ है। हमने आज इस मैदान पर पता चला कि ये नारंगी का असली इतिहास मैदान है। दोस्तों कब ये खेल खत्म होगा ना ये पता नहीं चलेगा। आखिरी गेंद गिरती नहीं, आखिरी रन मैदान पर पूरा होता नहीं, कौन जीता कौन सिकंदर नहीं, इस मैदान पर जो जीता वही सिकंदर। सुकाराम सर जी आगे आएंगे माइक्रोफोन पर। ये आने वाली कल की 8 टीमें इस मैदान पर कौन से अंदाज में आएगी वो आपको बताने के लिए माइक्रोफोन पर आएंगे हमारे तुकाराम मांगले सर जी। हेलो चेक, चलिए आइए गेम चेंजर खिलाड़ी मैन ऑफ मैच गोज टू तुकाराम सर जी। हमें बताएंगे कौन है इस मैच का गेम चेंजर खिलाड़ी। आइए दोस्तों, ये आखिरी मुकाबले का गेम चेंजर खिलाड़ी मैन ऑफ द मैच। क्या मुकाबले हुए। और तुकाराम सर जी मैं आपको एक बात कहना चाहूंगा, 5 तारीख से इस टूर्नामेंट की शुरुआत हुई। कल का दिन मंगलवार बुधवार देखा, आज का गुरुवार देख रहे हम, और क्या वो मुकाबले इस मैदान पर चल रहे। 2026 साल है, कुछ खास है, क्या कहना चाहेंगे आप। चलिए गेम चेंजर खिलाड़ी कौन है ये हमारे तक आएगा। और एक आखिरी गेम चेंजर खिलाड़ी मैन ऑफ मैच।
मगर वसी कोलीवाड़ा टीम अपने भी बहुत ही बेहतरीन खेल खेला। आपका भी बहुत बहुत शुक्रिया हमारी कमेटी के द्वारा। थोड़ी देर में हमारे पास गेम चेंजर खिलाड़ी मादा में माश दोन्ही संघाचा खेळ पाहिला आपण तर अतिशय झुंज लो स्कोरिंग गेम हाय व्होल्टेज ड्रामा आपण जो अनुभवला होता मॅच समरी जर आपण पाहिली तर लक्षात येईल 42 धावा केल्या होत्या त्या कोलीवाडा संघाने आणि 43 धावांचा पाठलाग। पहिला वाटलं नारंगी संघ थोडासा वेगाने जातोय 18 चेंडूचा खेळ झाला होता त्यावेळेला त्यानंतर कॅटिंगचं आलेलं ते एक षटक तिथून बदललेला मॅच वाढलेला दबाव आणि त्या वाढलेल्या दबावामध्ये पार्थ न केलेला तो षटकार या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आहेत। मॅच समरी 42 धावा केल्या वसई कोलीवाडा संघाने रोनियलच्या 14 धावांची खेळी 3 विकेट निशाच्या नावावरती जयच्या नावावरती 2 विकेट आणि त्यानंतर पाठलाग करताना सुरुवात आपण पाहिली तर मयूरने केली षटकारनं गौतमनं त्याला साथ दिली आणि त्यानंतर पार्थने होऊन कमाल केली आहेत। गौतमचे 14 धावा पार्थच्या 11 धावा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जर पाहतोय 2 आहेत 2 बंधूमधली ही आता थोडंसं कशमकश आहेत कारण एका बाजूला निशादनं 3 विकेट घेतल्यात आणि जयनं इकॉनॉमिकल स्पेड हाताळलेला आहे त्याच्यामुळे या दोन्ही खेळाडूंचा विचार करता मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांना 3 विकेट घेतल्या होत्या। या सामन्यामध्ये विथ द विन गोलंदाजी करताना मात्र ज्या गोलंदाजानं अचूक मारा केलेला आहे इकॉनॉमिक स्पेड हाताळलेला आहे तो खेळाडू ठरला आहे मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर पहिला मोठे बंधू पाहिले आता छोटे बंधू आहे जय पाटील आहे 2 षटकं 8 धावा खर्च करताना 2 विकेट जयनं घेतलेले आहेत आणि जय ठरले आहेत या मॅच एक मिनट गेम चेंजर खिलाड़ी आप देख रहे हैं जय पाटिल लाजवाब गेंदबाजी बघा निशादची कामगिरी देखील उजवीची निशादच्या नावावरती 3 विकेट होत्या पण त्या दबाव कायम ठेवण्याचं काम मागच्या सामन्यामध्ये देखील केला होता जयनं आणि जयनं मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट घेतले होते आता 2 शुक्रिया जय नक्कीच आपण एक सुंदर अशी गोलंदाजी केली काय आपण या सामन्यामध्ये हा मोठा सामना होता क्वार्टर फायनलचा आणि त्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्यांनी आपल्या खांद्यावर सोपवली त्यावर आपल्या मनामध्ये काय चाललं असं काय ना बॉलिंग टाकायची होती चांगली टाकायची होती बॉलिंग आणि या सामन्यामध्ये 2016 मध्ये NCC नारंगी हा सामन्याचा विजेता कप होता संघ होता आणि आज 2016 नंतर ही संधी आपल्याला आली है ती संधीचा सोना अपन रविवारी नक्कीच करू 100% प्रयत्न करू आम्ही। धन्यवाद। हाँ होता जयेश पाटिल गेम चेंजर खिलाड़ी मैन ऑफ मैच। और दोस्तों आज का दिन इस मैदान पर